चलो, आपण पाठीमाग जे 4 पार्ट स्टडी केले याच्यामध्ये पूर्ण थेरी स्टडी केली लाईन आणि प्लेनची. समजतंय? जिथं आपल्याला थेरी कमी पडेल तिथं आपण काय करणार आहे, परत थेरी घेणार जिथल्या तिथं. आता एक 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 MCQ आपण कॅरी करत जाणार. पण लाईन आणि प्लेन हा चॅप्टर तुम्हाला समजावा असं वाटत असेल तर तुम्हाला व्हेक्टर आलं पाहिजे. कारण लाईन आणि प्लेन हा जो चॅप्टर आहे याचे बरेच कन्सेप्ट व्हेक्टरमधून येतात, बरेच प्रॉब्लेम व्हेक्टरच्या कन्सेप्टने सुद्धा सुटतात. ओके, बघा बरं, आपल्या समोर एक एक क्वेश्चन येत राहणार आहे. हा पहिला क्वेश्चन आपल्या समोर आहे, डायरेक्शन रेशो ऑफ द लाईन गिव्हन बाय. आता या इक्वेशनने रिप्रेझेंट होणारी आपल्याला लाईन दिलेली आहे. कोणतं इक्वेशन आहे? एक्स इज इक्वल टू AY प्लस बी आणि झेड इज इक्वल टू CY प्लस डी. ओके, आता जनरली आपल्याला लाईनचं इक्वेशन कार्टेशियन फॉर्ममध्ये जे आपण स्टडी केलं तिथं आपल्याला इक्वेशन कसं होतं, x मायनस x1 अपॉन a इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c. म्हणजे मला सांगायचंय x, y आणि z या तिघांच्या टर्म 3 साइड कंटेन करत होत्या इक्वेशनच्या, बरोबर. मग आपल्याला ही दोन इक्वेशन कंबाईन करायचे. या इक्वेशन मध्ये x आणि y आहे, या इक्वेशन मध्ये z आणि y आहे. म्हणजे या दोन इक्वेशन मध्ये कॉमन कोण आहे बेटवांनो? y. म्हणून ही दोन्ही इक्वेशन y बरोबर बनवायची, म्हणजे आपल्याला त्याचं कॉम्बिनेशन करता येईल. आपण असं घेऊ शकतोय, x मायनस बी इज इक्वल टू AY, हा प्लस इकडं आणला, नंतर हा डी इकडं आणा, z मायनस डी इज इक्वल टू CY, बरोबर. आता बघा हिथं हा y हा प्रॉडक्ट मधला ये इकडं डिव्हाइडला x मायनस बी अपॉन a. सेम तसंच हिथं y काय येतोय, z मायनस डी अपॉन c. दोन्ही इक्वेशन y बरोबर आहे. मग एक काम करू, आपण कंबाईन करू. हा पार्ट x मायनस बी अपॉन a इज इक्वल टू काय, y, आणि y बरोबर परत इथं काय, z मायनस डी अपॉन c. पहिलं काम मी कंप्लीट केलं, इक्वेशनला 3 साइड बनवल्या. एक साइड x वाली, दुसरी y वाली आणि तिसरी z वाली. आता या 3 साइड्स मध्ये हे इक्वेशन प्रॉपर फॉर्म मध्ये तुम्हाला वाटतंय का? या ठिकाणी प्रॉपर फॉर्म याचा अर्थ काय, x, y, z यांचे कोएफिशियंट +1 पाहिजे आहेत. ठीक आहे, 1 आहे, 1 आहे, 1 आहे. मग असं इक्वेशन जे आहे ते आपण याच्या बरोबर कंपेअर करणार. x मायनस x1 अपॉन a, y मायनस y1 अपॉन b, z मायनस z1 अपॉन c. याच्यामध्ये हे जे डिनॉमिनेटरला नंबर आहेत ए बी सी, मी कुठं बघतोय, या इक्वेशन मध्ये ए बी सी हे आहेत डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन. ऍक्च्युली ए बी सी आहेत डायरेक्शन रेशोज ऑफ व्हेक्टर पॅरलल टू लाईन. पण दोन व्हेक्टर किंवा दोन लाईन्स एकमेकींना पॅरलल असतील तर त्यांचे डायरेक्शन रेशो प्रपोर्शन मध्ये असतात, बरोबर. याचाच अर्थ स्पेशल केस मध्ये दोघांचे डायरेक्शन रेशो काय झाले, सेम. आणि म्हणून या लाईनचा डायरेक्शन रेशो म्हणजेच लाईनला पॅरलल असणाऱ्या वेक्टरचे डायरेक्शन रेशो. म्हणजे बेटवांनो ए बी सी. चलो, ए बरोबर काय, एच, बी बरोबर डिवाइडला काय इथं 1, म्हणजे हा 1 आला, आणि हा सी बरोबर कोण आहे, 6. हे आहेत डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन. एबीसीडी 4 ऑप्शनला भेट द्या. A1C, हा A
1C म्हणजे हे आलं तुमचं आन्सर. किसी को कोई शक? नो शक. आगे देखो. आता पुढचा क्वेश्चन आपल्याला काय दिलाय याच्या दिशेने जर आपण बघितलं तर आपल्याला एक जाणवतंय इथं. द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स, पहिली लाईन अँड प्लेन यांच्यातला ॲक्यूट अँगल म्हणजे जी आपली थेरी राहिलेली आहे तर त्याच थेरीमधून या ठिकाणी हा क्वेश्चन आहे. अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन, अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. आपण थेरी कंप्लीट करू का? कुणाला आठवतोय का? जर समजा ही लाईन आहे, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, लाईन आहे. आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी, ही प्लेन आहे. बरोबर. तर लाईन आणि प्लेन यांच्यातला अँगल फाइंड करण्याचा फॉर्म्युला आठवतोय का तुम्हाला? यस. 100% करेक्ट आन्सर सांगितले नांगरे पाटलांनी. पण तरी सुद्धा मी इथं देतोय की कशा पद्धतीने असेल. हे बघा, ही आहे तुमची प्लेन. समजा आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी आणि याला इंटरसेक्ट करणारी ही लाईन आहे तुमची. समजा ही लाईन आहे, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. आता स्पेशल केसमध्ये अंजुमजी विचार केलं तर बी बार वेक्टर पॅरलल टू लाईन म्हणजे डायरेक्शन तर त्याची ह्याच्या बरोबरच येते ना, म्हणून बी बार या लाईनवरच घेतला मी. बरोबर. आणि एन बार वेक्टर परपेंडिक्युलर टू प्लेन, मग हा परपेंडिक्युलर वेक्टर घेतला, हा काय झाला एन बार. बरोबर. आता प्लेन आणि लाईन यांच्यातला अँगल हा थिटा आपल्याला काढायचा आहे. बरोबर. पण विचार केला तर हितला अँगल आपण विचारात घेतला तर हा काय झाला π/2 मायनस थिटा. एन बार आणि बी बार मधला अँगल. बरोबर. दोन व्हेक्टर्स मधला ॲक्यूट अँगल फाइंड करण्याचा आपला फॉर्म्युला हा आहे. यस. कॉस ऑफ π/2 मायनस थिटा इज इक्वल टू बी बार डॉट एन बार अपॉन मॉड ऑफ बी बार मॉड ऑफ एन बार. आणि तुम्ही शिकलाय कॉस ऑफ π/2 मायनस थिटा काय असतो? साइन थिटा. म्हणजे विटवांनो हा फॉर्म्युला तुमचा आला साइन थिटा इज इक्वल टू बी बार डॉट एन बार अपॉन मॉड ऑफ बी बार इंटू मॉड ऑफ एन बार. समजलं? म्हणजे एक गोष्ट याच्यात विचार करण्यासारखी आहे. लाईन आणि प्लेन मधला अँगल फाइंड करत असताना तिथं फॉर्म्युल्यामध्ये येणारे जे दोन व्हेक्टर्स आहेत ते कोणते आहेत? एक व्हेक्टर आहे प्लेनला परपेंडिक्युलर असणारा व्हेक्टर, प्लेनला परपेंडिक्युलर असणारा व्हेक्टर, आणि दुसरा आहे लाईनला पॅरलल असणारा व्हेक्टर. बरोबर. मग आता बघा या ठिकाणी या थेरीचा उपयोग करून आपण पुढे जाणार. इथपर्यंत तुम्हाला कळलंय का? ओके. चलो आता आपल्याला या क्वेश्चन मध्ये दिलेली लाईन बघा. हो का, ही लाईन आहे. याच्यामध्ये आर बार इज इक्वल टू हा ए बार प्लस लॅम्बडा बी बार. म्हणजे बिटवांनो बी बार मीन्स वेक्टर. वेक्टर असा वेक्टर की जो मल्टिप्लाय आहे कुणाला? पॅरामीटरला. म्हणजे हो का हा वेक्टर आला आय के क्या. बरोबर. नंतर ही प्लेन आहे आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी. म्हणजे बिटवांनो हा एन बार तुम्हाला मिळाला 2i मायनस जे प्लस के. बरोबर. आणि मग यावर या फॉर्म्युल्याला यस बी बार डॉट एन बार. आता आपण कॅल्क्युलेशन्स घेऊ थोडीशी. ओके. चला आपल्याला इथं सांगा मला बी बार डॉट एन बार. दोन व्हेक्टरचा डॉट प्रोडक्ट म्हणजे काय असतो? आय जे जे के के कोएफिशियंटच्या प्रोडक्टची ऍडिशन. मग आता बघा बरं इथं हो का, इथं हा एन बार आहे आणि इथं बी बार आहे. चलो 2 into 1 पुढं प्लस जे कोएफिशियंट -1 तिथला जे कोएफिशियंट
+1 प्लस के कोएफिशियंट 1 पुढं 1 म्हणजे मित्रांनो काय आलं हे 2 -1 +1 म्हणजे काय आलं 2. नंतर मॉड ऑफ बी बार, यस मॉड ऑफ बी बार स्क्वेअर रूट ऑफ बी व्हेक्टरचा मॉड्युलस आय स्क्वेअर जे कोएफिशियंटचा स्क्वेअर म्हणजे काय आलं √3. नंतर मॉड ऑफ एन बार काढू आपण, सांगा एन बार 2 स्क्वेअर प्लस हे काय इथं एन बार -1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर म्हणजे रूट ऑफ काय आलं 6. बरोबर. चला आपण जाऊया आता फॉर्म्युल्याकडे. काय आहे फॉर्म्युला आपला sin थिटा इज इक्वल टू एन बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ एन बार मॉड ऑफ बी बार. काय आलता हा 2 आलता. मॉड ऑफ एन बार काय आलाय √6 पुढं √3. बरोबर. बर आता याच्यामध्ये इथं आपल्याला हा 2 अपॉन हा रूट ऑफ 3 दुने 6 आणि हा रूट ऑफ 3. सर तुम्ही असं का लिहिलं? माझ्या ABCD चारही ऑप्शन मध्ये साइन इनवर्स ऑफ √2 आहे न्यूमरेटरला √2. याचा अर्थ या 2 मधला एक √2 इथनं मला कॅन्सल करायला चान्स मिळणार आहे. आता बघा ना मी असं घेतोय हा 2 मी असा लिहू शकतोय का नाही √2 इंटू √2 अपॉनला हा √3 हा √2 आणि परत √3. पॉइंट क्लिअर. आता बघा इथं हा √2 कॅन्सल म्हणजे बिटवांनो हा थिटा साइन शिफ्ट केला तर काय आला साइन इनवर्स ऑफ हा √2 दोन स्क्वेअर रूटचा प्रोडक्ट म्हणजे एकाच स्क्वेअर रूट मध्ये त्या 2 नंबरचा प्रोडक्ट म्हणजे हे काय आलं 3 त्रिक 9 9चं स्क्वेअर रूट काय 3. ABCD 4 ऑप्शन मध्ये तुम्ही बघू शकताय की तुमचा आन्सर कोणता आहे. बी ऑप्शन आहे. बरोबर. पॉइंट क्लिअर. थोडासा फ्लॅशबॅक मध्ये आपण जाऊया. 2 लाईन्स मधला अँगल आठवतोय का? 2 लाईन्स मधला अँगल म्हणजे त्या 2 लाईन्सला जे वेक्टर पॅरलल आहेत त्यांच्यातला अँगल. समजा पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे r बार इज इक्वल टू a1 बार प्लस लॅम्बडा b1 बार. दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे समजा r बार इज इक्वल टू a2 बार प्लस म्यू b2 बार. म्हणजे पहिल्या लाईनला पॅरलल वेक्टर कोणता आला b1 बार. दुसऱ्या लाईनला पॅरलल वेक्टर कोणता आला b2 बार. आणि ह्या दोघांमधला अँगल काय येणार फॉर्म्युला cos थिटा इज इक्वल टू b1 बार डॉट b2 बार अपॉन मॉड ऑफ b1 बार इंटू मॉड ऑफ b2 बार. समजलं. थोडस परत मिस्टर माने म्हणतात 2 प्लेन्स मधला अँगल. समजा एक प्लेन जी आहे ती आहे r बार डॉट n1 बार इज इक्वल टू d1. दुसरी प्लेन आहे अशी. बरोबर. कन्सेप्ट काय सांगितला 2 प्लेन मधला अँगल म्हणजे त्यांच्या नॉर्मल मधला अँगल म्हणजे इथं काय येतं cos थिटा इज इक्वल टू n1 बार डॉट n2 बार अपॉन मॉड ऑफ n1 बार मॉड ऑफ n2 बार. समजलं. म्हणजे हे तिन्ही फॉर्म्युले जर तुमचे तोंडपाठ असतील तर तुम्हाला कसा बी क्वेश्चन विचारून द्या क्वेश्चन अँगलचा तुम्हाला सुटणारच. पॉइंट क्लिअर. पॉइंट क्लिअर. नीट लक्ष.
यस, एंगल बिटवीन, चलो पॉइंट नंबर 1, टू व्हेक्टर्स ए बार अँड बी बार, दोन व्हेक्टर्स मधला अँगल फाइंड करण्याचा फॉर्म्युला आठवतोय का? यस, कॉस थिटा इज इक्वल टू ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार. पॉइंट नंबर 2, angle between two lines r bar is equal to a bar plus lambda b bar, r bar is equal to c bar plus mu d bar. मुद्दाम चेंज मारला. या दोन लाइन्स मधला अँगल, हाऊ विल यू फाइंड अँगल बिटवीन टू लाइन्स? यस, cos theta is equal to यस बी बार डॉट डी बार अपॉन मॉड ऑफ बी बार मॉड ऑफ डी बार. कळतंय तुम्हाला? पॅरामीटरला मल्टिप्लाय असणारा व्हेक्टर बी बार हा या लाईनला पॅरलल आहे, तसंच या पॅरामीटरला मल्टिप्लाय असणारा हा व्हेक्टर या लाईनला पॅरलल आहे. बरोबर मिस्टर माने? म्हणजे मी मगा सांगितलं दोन लाईन्स मधला अँगल म्हणजे त्या दोन लाईनच्या पैरेलल वेक्टर्स मधला एंगल. पॉइंट क्लियर? चलो आगे बढ़ेगा मिस्टर माने. तीसरा पॉइंट बघा काय लिहितोय, एंगल बिटवीन आर बार डॉट n1 बार इज इक्वल टू डी, आर बार डॉट n2 बार इज इक्वल टू d2. इक्वेशन कड बघून तुम्हाला कळलं पाहिजे हे काय. हे काय आहे? लाईन. हे काय आहेत? वेक्टर्स. हे काय आहेत? प्लेन्स. बरोबर. आता इथं काय शिकवण्यात आलं? अँगल बिटवीन टू प्लेन्स म्हणजेच अँगल बिटवीन देअर नॉर्मल्स. म्हणजे फॉर्म्युला पुन्हा एकदा तो चालता. हा यस, n1 बार डॉट n2 बार अपॉन मॉड ऑफ n1 बार मॉड ऑफ n2 बार. चौथा फॉर्म्युला आणि हा लास्ट वाला आहे. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, आर बार डॉट n बार इज इक्वल टू डी. काय आहे हे? अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. ही लाईन आहे, ही प्लेन आहे. मग काय येतो फॉर्म्युला? साइन थिटा इज इक्वल टू n बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ n बार मॉड ऑफ बी बार. तर मित्रांनो अशा पद्धतीचे फॉर्म्युलीज आपल्याला आठवले पाहिजे. जर आठवत असतील तर तुम्ही प्रत्येक क्वेश्चन कॅरी करू शकता. एका मिनिटात लिहून टाका. हे क्या लिहून चला फटाफट, विदिन 1 minute. चलो फास्ट. त्यांना पोरं लई चांगली, त्यांना कळतं, गोंधळ नाही करायचा. झालंय सगळ्यांचं? क्या आगे बढे? नॉट बढे. उरको जरा फास्ट. चलो शेजाऱ्याचं बघून लिहा. आता हा क्वेश्चन बघा तुमच्या समोर आहे. या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला माझ्या म्हणण्याप्रमाणे वेक्टर चॅप्टर मध्ये बी झालाय आणि याच्यात बी आला. डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द लाइन्स विथ द डायरेक्शन रेशोज. क्वेश्चन असा आहे इन मराठी, हे डायरेक्शन रेशो असणाऱ्या
समजा हा आहे A1 B1 C1 -1 to 2 नंतर A2 B2 C2 हा आहे 0 to 1. क्वेश्चन असा आहे हे डायरेक्शन रेशो असणाऱ्या दोन लाईन्सला परपेंडिक्युलर असणाऱ्या तिसऱ्या लाईनचे डायरेक्शन रेशो काढा. कोण सांगेल का जेई मेंबर? इकडे सीईटीतनं 100% नांगरे सांगणार आहे, कारण नांगरेने या प्रश्नाचं उत्तर ह्याच्या आधी मी दिलेलं आहे. यस, हा बोला. यस, 100% करेक्ट आन्सर आहे. ह्यांना थीम आठवती फक्त. यस, काही प्रॉब्लेम नाहीये बेटवांनो. अंजुमने हा क्वेश्चन फेस केलाय. अंजुमजी ऍक्च्युअल कसं आहे, या ठिकाणी हे डायरेक्शन रेशो असणारी लाईन आणि हे डायरेक्शन रेशो असणारी लाईन काय यांना परपेंडिक्युलर असणारी जी तिसरी लाईन येणार आहे, ही तिसरी लाईन, तर ही तिसरी लाईन या दोघींच्या प्लेनला काय असते? परपेंडिक्युलर. बरोबर. म्हणजे या दोन लाईनच्या डायरेक्शन रेशोचा क्रॉस प्रॉडक्ट नाही म्हणता येणार, डिटर्मिनंट विथ IJK. नाही तर असं म्हणा, या ठिकाणी ही जी लाईन आहे या लाईनच्या अलॉंग येणारा व्हेक्टर समजा B' आहे. ओके. आणि त्याचे DRS हे काय हे आहे -1 to 2. या लाईनच्या अलॉंग येणारा व्हेक्टर समजा C' आहे. काय आहे? C'. त्याचे DRS समजा 0 to 1 आहे. आणि या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला की जो व्हेक्टर मिळतो तो व्हेक्टर असतो परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ B' अँड C'. B' आणि C' प्लेनला तो पट्ट्या परपेंडिक्युलर असतो. आणि म्हणून आपल्याला अंजुमने सांगितलं होतं की सर या दोघांना परपेंडिक्युलर असणाऱ्या व्हेक्टरचं म्हणजे लाईनचं डायरेक्शन रेशो म्हणजे येणार डिटर्मिनंट IJK. यस, A1 B1 C1 A2 B2 C2. पण रिझल्ट असणार आहे प्लस और मायनस. प्लस म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड, मायनस म्हणजे डाऊनवर्ड. ऍक्च्युली असं नाही, राईट हँडेड ट्रिपलेट आणि लेफ्ट हँडेड ट्रिपलेट असं मिनिंग आहे. पण तुम्ही अप अँड डाऊन एवढंच देण्यात ठेवा, काही देणं घेणं नाही. चिन्ह आपल्या पद्धतीने चेंज होतं. चलो हा बघा बरं, प्लस और मायनस डिटर्मिनंट IJK A1 B1 C1 -1 to 2 हा 0 to 1. चलो आगे बढ़ेगा मिस्टर माने. प्लस और माइनस इन ब्रैकेट I इन ब्रैकेट हाँ 2 - 4 -j इन ब्रैकेट -1 -0 प्लस k इन ब्रैकेट -2 -0. चलो आगे, प्लस और माइनस इन ब्रैकेट कम ऑन जी -2i हे माइनस माइनस प्लस जे हाँ -2k. ओके. आता येणारे रिझल्ट या प्लस वर आहे असं, मायनस मुळे साइन चेंज, हे मायनस मायनस प्लस मायनस प्लस म्हणजे काय येणार 2i -j प्लस 2k. म्हणजे बेटवांनो आपला आन्सर यस डायरेक्शन रेशो ABC ने दाखवू आपण. IJK चे कोएफिशिएंट ना काय -2 1 -2 आहे का आन्सर? -2 1 -2 नाही. मग आता हे असेल 2 -1 2 आहे का? यस, बी ऑप्शन. हा क्वेश्चन थोडक्यात तुम्हाला असाही दाखवला, व्हेक्टर चॅप्टर मध्ये आपण स्टडी केलाय आणि तोच क्वेश्चन परत आपण स्टडी केलाय लाईन आणि प्लेन मध्ये. पॉइंट क्लिअर? पण त्याची थीम मी तुम्हाला इथं प्रकट करून दाखवली. लाईन
याचा कट पोर्शन घ्या ना यहाँ से, हा वेक्टर झाला, हा दुसरा वेक्टर झाला. समजलं? समजे की नाही समजा? हे कळलं का नक्की? दोन लाईन्सला म्हणजे दोन व्हेक्टर्सला परपेंडिक्युलर असणाऱ्या तिसऱ्या लाईनचे डायरेक्शन रेशो म्हणजे तिसऱ्या व्हेक्टरचे डायरेक्शन रेशो म्हणजेच त्या दोन व्हेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट. कळलं? आणि त्या क्रॉस प्रोडक्ट घेतल्यानंतर जे IJK चे कोएफिशियंट्स येणार ते असतात डायरेक्शन रेशो. हा क्वेश्चन बघा तुमच्या समोर. क्वेश्चन आपल्याला काय दिलाय? If line joining A and B with position vectors 6A bar minus 4B bar plus 4C bar and minus 4C bar. हे बिटवांनो, हा जो A पॉइंट आहे याचा पोझिशन व्हेक्टर बघा नीट लक्ष. पोझिशन व्हेक्टर ऑफ पॉइंट A काय दिलाय? 6A बार मायनस 4B बार प्लस 4C बार. म्हणजे सोन्यानो A बार B बार C बार हे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट IJK चा रोल करतात. कोणाचा? IJK चा. म्हणजे ऑटोमॅटिकली A पॉइंटचे कोऑर्डिनेट काय झाले? समजलं? जसं IJK चे कोएफिशियंट तसे A बार B बार C बार चे कोएफिशियंट्स म्हणजेच बाबांनो पॉइंट A चे कोऑर्डिनेट. मग आता बघा बरं इथं डायरेक्ट नको, चला पोझिशन व्हेक्टर ऑफ पॉइंट B काय आहे बेटवांनो? मायनस 4C बार म्हणजेच त्याचे कोऑर्डिनेट. हा A बार आहे का? नाही, 0. B बार आहे का? 0. C बारचा कोएफिशियंट व्हेरी गुड. बरोबर. पुढं पोझिशन व्हेक्टर ऑफ पॉइंट C and D हा मायनस A बार मायनस 2B बार मायनस 3C बार म्हणजे C पॉइंटचे कोऑर्डिनेट. ओके. आता मी थोडं D पॉइंटचे कोऑर्डिनेट डायरेक्ट घेतोय. 1 2 मायनस 5. सर काय चाललंय तुमचं? सांगणार ना. आता बघा ज्या वेळेस हा क्वेश्चन तुम्हाला CET ला सोडवायचा आहे त्यावेळेस तुम्ही असलं काय लिहित बसणारच नाही, आहे का नाही? तुम्ही डायरेक्ट A पॉइंटचे कोऑर्डिनेटला येणार. इथं तुम्ही हे बी नाही लिहिणार, हे तुम्हाला समजावं म्हणून नाही. हे B पॉइंटचे कोऑर्डिनेट आले, तुम्ही हे बी नाही लिहिणार. हे आले C पॉइंटचे कोऑर्डिनेट तसेच D पॉइंटचे कोऑर्डिनेट. आता मी क्वेश्चन पुढे वाटतोय. इंटरसेक्ट देन देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज. वा, त्यांनी काय म्हटलंय? A आणि B या दोन पॉइंटला जॉईन करणारी लाईन C आणि D या दोन पॉइंटला जॉईन करणाऱ्या लाईनला इंटरसेक्ट करतात. तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे कोऑर्डिनेट्स काय? बरोबर, एकदम सिंपल आहे. ह्या का ही समजा हा A आणि हा B, नंतर याला मी C आणि याला D म्हटलं. ओके. आणि मला हा पॉइंट काढायला सांगितला. बरोबर. क्वेश्चनला लेंथ आहे, परंतु त्यातली त्यात आपल्याला लेंथ कमी करून जायचं. कारण हा क्वेश्चन बोर्ड एक्झामिनेशनला जर विचारला तर हा 4 मार्कासाठी येतो आणि याची लेंथ फार मोठी आहे. मी फार छोटी करणार आहे. आता बघा मी काय काय करतोय त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं. मी AB या लाईनचं इक्वेशन काढतोय. कोणाचं इक्वेशन काढतोय? ABचं. बोर्डवर लक्ष. इक्वेशन ऑफ AB
x minus x1, x2 minus x1, y minus y1 upon y2 minus y1, z minus z1 upon z2 minus z1. ओके, इथं नीट बघा. इक्वेशन ऑफ लाइन passing through two points. कन्सेप्ट लाला. इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू टू पॉइंट्स, दोन पॉइंट्स. एका पॉइंटचा उल्लेख वरती आहे x1 y1 z1, दुसरा पॉइंट आणि पहिला पॉइंट x2 x1. y कोऑर्डिनेटचा डिफरन्स 2 पॉइंटचा, z कोऑर्डिनेटचा डिफरन्स 2 पॉइंटचा. आगे बढ़ेगा मिस्टर माने. ओके, चला आता पहिली लाईन ए बी म्हणतो मी, इथं स्पष्ट उल्लेख आहे ए बी. हा, ए आणि बी याला x1 y1 z1 मनातल्या मनात म्हणायचं, याला x2 y2 z2 मनातल्या मनात म्हणायचं. मांडायला वेळ नाही. x minus x1 6, x2 minus x1 0 minus 6 minus 6, y minus y1 minus minus plus upon y2 minus y1 0 minus minus plus. आगे z minus z1 4 upon z2 minus 4 minus minus 8. किसी को कोई शक? किसी को कोई शक? नो शक. जनरली ह्याला 2 ने भाग जातोय, पण भाग घालवत मी काय बसणार नाही, कारण माझ्या थीम मध्ये ते नाही. मी काय करतोय हे थोड्या वेळाने तुम्हाला कळणार आहे. आता बघा मी काय करतोय. या CD या लाईनचं इक्वेशन CD, हा x1 y1 z1, हा x2 y2 z2, म्हणजे काय येणार इथं x मायनस x1 मायनस मायनस प्लस x2 मायनस x1 2 झाला, y मायनस y1 बोलत राहा प्लस 2, y2 मायनस y1 2 मायनस मायनस प्लस 2 4 झाला, z मायनस z1 प्लस अपॉन z2 मायनस मायनस 5 मायनस मायनस प्लस 3 मायनस 2. आणि आता मी सांगणार, अहो हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन या 2 लाईन्स आहे ना, ए बी आणि सीडीचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे ना. अरे हो का? याचा अर्थ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा दोन्ही लाईनवर आहे. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ए बी वर बी आहे आणि सीडी वर बी आहे. आणि एखादा पॉइंट जर लाईनवर लाईज होत असेल तर त्या पॉइंटच्या कोऑर्डिनेट कडून लाईनचं इक्वेशन बरोबर. याचा अर्थ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कडून ए बीचं इक्वेशन बी सॅटिस्फाय होणार आणि सीडीचं इक्वेशन बी सॅटिस्फाय होणार. मी नाही कोऑर्डिनेट काढणार, मी क्रॉस चेक मारणार. माझ्यापाशी आन्सर आहेत इथं, आहे का नाही. याच्यात आता पहिला ऑप्शन काय सांगितलाय, बी हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. मग बी पॉइंटचे कोऑर्डिनेट घेणार आणि ही 2 इक्वेशन सॅटिस्फाय होतात का बघणार. बघा आता सॅटिस्फाय कसं बघायचं असतं हे बी बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे. मी ऑप्शन इथं घेतोय, ए ऑप्शन म्हणतोय बी, बी ऑप्शन म्हणतोय सी, डी सी ऑप्शन म्हणतोय डी, अरे हा ए. ओके चलो, हा थोडंसं आपल्याला हे शिफ्ट करायचं ना वरती. क्रॉस चेक क्रॉस चेक क्रॉस चेक, यस क्रॉस चेक. सी सी बी पॉइंट आहे, ए ऑप्शन आहे बी पॉइंट. बी पॉइंटचे कोऑर्डिनेट हाजीर हो. ओय बी पॉइंटचे कोऑर्डिनेट हाजीर हो. यस, हा बोला 0 0. व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो ए बी कडे जाऊ आधी, ए बी कड. ए बी
टाका लगेच. x इज इक्वल टू 0 टाकला, काय आलं? -6 अपॉन -6. y इज इक्वल टू 0 टाकलं, काय आलं? 0 4 अपॉन 4. चलो z काय आहे? -4. हा -4 अपॉन -8. अय्या किती मजा हैया. -6 गईयो, 4 गईयो, -8 गईयो, मीन्स 3 साइड इक्वल आईयो, मीन्स योर बी पॉइंट सॅटिस्फाय इक्वेशन एबीचं इक्वेशन तो सॅटिस्फाय करणारच होता का नाही? मग किती मूर्खपणा आहे हा, कळला? सोडवून देऊन मी मूर्खपणा तुमच्या समोर आणून दिलाय. म्हणजे स्मार्ट वर्क काय आहे? हा बी पॉइंट हा एबी वर आहेच की हो, आहे का नाही? याचा अर्थ बी पॉइंटच्या कोऑर्डिनेट कडून एबीचं इक्वेशन सॅटिस्फाय होणारच. त्यांनी सीडीचं इक्वेशन सॅटिस्फाय होते का ते बघितलं पाहिजे ना, बरोबर की नाही? याचा अर्थ या ठिकाणी आपण याला कट करणार. तुम्हाला आता कळलं मिस्टर मानेंनी काय सांगितलंय ते. यस, कोणची लाईन घेणार? सीडी हाजीर हो. चलो पॉइंट x इज इक्वल टू 0 प्लस 1 अपॉन 2. हा 0 प्लस 2 अपॉन 4. पुढचं सोडवायचं का नाही याचा डिसिजन घेऊन सरकायचं. हे दोन रेशो सेम आहेत का? आहेत की. 2/4 1/2. येडे बी सांगन, फक्त शिकलेलं पाहिजे. आणि हा -4 इधर डालो, -4 प्लस 3 अपॉन -2. हा या 1/2, या 1/2, या 1/2. अय्या हेच तर उत्तर हैया. संपलं ना. कारण या ठिकाणी बी पॉइंट हा सीडीवर आलाय. म्हणजे थोडक्यात काय झालंय, ही ए बी लाईन अशी आली, हा ए बी आणि ही सीडी अशी गेली, सी डी, आणि हा बी आलाय पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. कळलं? तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा आहे. मनात बी आणू नका की दुसरा आन्सर असेल का, असू शकत नाही. 2 लाईनला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 3 असतात. किती असतात? एक असतो मेल्यांनो. 2 लाईनला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन एकच असतो, 3 नसतात. कळतंय का? आणि तो निघला. किसी को कोई शक? निघायचं पुढं. कळलंय नक्की? काय केलं कळलं का? क्वेश्चन जबरदस्त लेंथवाला आहे. हा बोर्ड एक्झामिनेशनला जर येत असेल तर असं सोडवता येत नाही. तिथं तुम्हाला या ठिकाणी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन साठी कॅल्क्युलेशन लांब लचक करावं लागतं. इथं तसं केलेलं नाही मी. कळलं? चलो आगे बढ़ेगा मिस्टर माने. हा क्वेश्चन बघा. इफ द ओरिजिन पी क्यू आर कोप्लेनर. अरे हा क्वेश्चन तर ऍक्च्युअली वेक्टर मध्ये यायला पाहिजे होता. हा ओरिजिन O00, हा पी पॉइंट आहे 2 3 4, हा क्यू पॉइंट आहे 1 2 3, हा आर पॉइंट आहे XYZ. 4 पॉइंट्स. मला एबीसीडी 4 ऑप्शन मध्ये XYZ मध्ये इक्वेशन आलंय, बरोबर. क्वेश्चन असा आहे की हे 4 पॉइंट कोप्लेनर आहेत, तर एबीसीडी 4 ऑप्शन मधलं आन्सर कोणतं? कसं सोडवायचं? हा बोला. थांबाव. कोणाचा? PQRचा? 100% करेक्ट आन्सर. बसा खाली. या ठिकाणी हे 4 पॉइंट कोप्लेनर आहेत. याचा अर्थ या 4 पॉइंट पासून तयार होणारे 3 वेक्टर सुद्धा कोप्लेनर.
मग आता 3 वेक्टर तयार करण्यासाठी एक रेफरन्स पॉइंट घ्यायचा म्हणजे इनिशियल पॉइंट ओ घेऊन टाका. म्हणजे झाला हा ओपी बार, ओ क्यू बार आर कोप्लेनर. बरोबर. याचाच अर्थ यांचा बॉक्स प्रोडक्ट काय असणार? 0 असणार. बरोबर. आणि बॉक्स प्रोडक्ट म्हणजे डिटर्मिनंट. ओपी बार याचे आयजेके चे कोएफिशियंट. ओपी बार ओ असताना ओरिजिन आहे म्हणजे डायरेक्ट पी बारच होणार ना. ओपी बार म्हणजे पी बार म्हणजे पॉइंट पी चे कोऑर्डिनेट 2 3 4. आगे बोलो. ओ क्यू 1 2 3. ओ आर एक्स वाय झेड. हे कळलं का? अहो इथं ओपी बार मीन्स युअर पोझिशन ऑफ पॉइंट पी विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन म्हणून पी बार आला. तसाच हा क्यू बार, तसाच हा आर बार. आणि हे इक्वेशन तुम्ही सोडवलं की तुम्हाला तुमचा आन्सर 100% येणार. आणूच. चलो 2 into कम ऑन 2z 3y. आवाज. -3 into z minus 3x plus 4 into y minus 2x. आणि आता याला सिम्प्लिफाय करायचं. 4z minus 6y minus 3z minus minus plus 9x plus 4y minus 8x is equal to 0. सिम्प्लिफिकेशन घेतलं की आपला आन्सर येत आहे. चलो पहिल्यांदा x ला एंट्री द्या. 9x minus 8x x. y घ्या -6y plus 4y minus 2y. z ला द्या प्लस z. बघा बरं आन्सर आहे का? यस. सी ऑप्शन. समजलं? तर या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सोडवायचे आहेत. क्वेश्चन भरपूर आहेत. तुम्हाला इथं आकडा दिसतोय 93 आहे. जवळजवळ 50 पर्यंतचा पार्ट या क्वेश्चन सॉल्विंग मध्ये येणार आहे. त्याच्या पुढचा पार्ट टेस्टचा असणार आहे. समजते? जे आपलं ऍप आहे त्याच्यावर टेस्ट आहेत. टेस्ट या टेस्ट तुम्ही सोडवू शकता पण त्याच्यासाठी ऍप परचेस करावं लागतं. ओके. थांबूया.